नमस्कार, मैं हूं विनय पाठक। ये भारत में आपका स्वागत है। महाराष्ट्र में चुनाव का शोर है। मुंबई की सभी सीटों पर चुनाव प्रचार जोरों पर है, चरम पर है। बहुजन यूथ पंथक पार्टी की राष्ट्रीय अध्यक्ष भाई साहब जादव ने अपनी पार्टी का समर्थन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए के चेंबूर के प्रत्याशी दीपक भाऊ निकालजे को देखने की घोषणा कर दी है। उन्होंने अपने पार्टी पदाधिकारियों के साथ जाकर दीपक भाऊ निकालजे को चुनाव में समर्थन देने का पत्र सौंपकर पत्रकारों के सामने समर्थन देने का ऐलान कर दिया है। उनके समर्थन दिए जाने के बाद पार्टी ने खुशी प्रकट की है। वहीं दीपक भाऊ निकालजे ने उनका आभार व्यक्त करते हुए कहा, भाई साहब जादव के समर्थन मिलने के बाद उनको इस चुनाव में और अधिक मजबूती मिलेगी। 20 तारखेला येणाऱ्या 20 तारखेला मताच्या रूपात बदल लोक घडून आणतील का? नक्कीच मला विश्वास आहे की येणाऱ्या 20 तारखेला 173 चेंबूर विधानसभेतील आंबेडकरी चळवळीसह इतर जो बहुजन वर्ग आहे, मुस्लिम समाज आहे, तो पूर्णपणे मराठा समाज असेल, ओबीसी समाज असेल, धनगर समाज असेल, तो पूर्णपणे भाऊंच्या सोबत मजबूतीने आणि ताकदीने उभा राहील। कारण ज्यांनी आजपर्यंत चेंबूर विधानसभेचं नेतृत्व केलंय त्यांनी फक्त लोकांना आश्वासन देऊन गुंडाळण्याचं आणि फसवण्याचं काम केलं। मी या माध्यमातून चेंबूर विधानसभेतील मायबाप जनतेला, या विधानसभेतील माझ्या भगिनींना, ज्येष्ठांना एक हात जोडून नम्रतेची विनंती करतोय की भावांनो, तुम्ही आजपर्यंत सगळ्यांना संधी दिली, परंतु तुमच्यासाठी झटणारा, तुमच्यासाठी वेळप्रसंगी रस्त्यावरती उतरणारा आणि किती काही झालं तरी नीला झेंडा आणि रिपब्लिकन हा शब्द न सोडणारा तुमच्या माझ्या हक्काचा माणूस आहे। आणि या आपल्या हक्काच्या माणसाला आपण उद्या काही झालं तरी इथे येऊन विचारू शकतो, भाऊ आमचा हा प्रश्न आहे, इतर ठिकाणी तुम्ही नाही जाऊ शकत। तर या तुमच्या हक्काच्या माणसाला, भाऊला 20 तारखेला फार मोठ्या मताधिक्याने आपण निवडून द्याल आणि खऱ्या अर्थानं या चेंबूरला जो आजपर्यंत ज्यांनी काहीच केलं नाही अशा लोकांपासून आपण मुक्त कराल आणि परिवर्तनाला इथे संधी द्याल, ही चेंबूरच्या मतदारांकडून मी प्रामाणिकपणे अपेक्षा करतो। बहरहाल खबरों का सफर करते हैं समाप्त। विनय पाठक को दीजिए इजाजत। हम फिर मिलते हैं नई खबर नए सफर के साथ। चलते चलते गुजारिश, विनती, अनुरोध, यदि आपके पास कोई समस्या या घटना घटित हुई है और आप उसे हम तक पहुंचाना चाहते हैं तो हमारी स्क्रीन पर दिखाए जा रहे नंबर पर सीधे संपर्क कर सकते हैं।